नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का और आप देख रहे हैं रीड न्यूज। अकोला जिला बार्शी टाकली तालुका जनुना गांव में ग्राउंड रिपोर्ट। अकोला लोकसभा प्रचार पिंजर गांव में वंचित बहुजन आघाड़ी के नेता और कार्यकर्ता ने पिंजर गांव में विकास के बारे में की बातचीत। नमस्कार, रेड न्यूज मीडिया रिपोर्टर डॉक्टर संजय चव्हाण आपण पिंजर गावामध्ये आलेले आहेत आणि लोकसभा आज निवडणूक जवळ आलेली आहेत। तर काही कार्यकर्ते इथं आलेले आहेत। आपण मॅडमशी बातचीत करणार आहोत। मॅडम, आपण गावागावामध्ये मिटिंगा घेतात, त्याच्यामध्ये नेमकं उद्देश काय आहे? मी पुष्पाताई इंगळे, जिल्हा परिषदची माजी अध्यक्षा, विद्यमान सदस्या, माजी सभापती आणि पक्षाची जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून मी बाळासाहेबांसोबत काम करते आणि म्हणून मला अकोला जिल्ह्यातलं गावनगाव माझ्या पाठ झालेला आहे। अनेक दौरे केले आतापर्यंत। 1.5 महिन्यापासून आम्ही सतत फिरत आहोत, कारण यावेळेस आम्ही असा चंग बांधले की बाळासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये गेलेच पाहिजे। कारण आतापर्यंतच्या 20 वर्ष जे खासदार होते त्यांनी अकोला जिल्ह्याचा काहीच विकास केला नाही। त्याच्या आधी 5 वर्ष ते आमदार होते, त्या 5 वर्ष म्हणजे एकूण 25 वर्षामध्ये खासदारांचा काही विकास नाही या जिल्ह्याचा झाला। म्हणून अकोला जिल्ह्याचा विकास होण्यासाठी आणि गोरगरिबाचे प्रश्न असेंब्लीमध्ये मांडण्यासाठी त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना आम्हाला दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ती घटना वाचवण्यासाठी त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये जाणं अगदी अगत्याचं झालं आहे। त्यासाठी आम्ही गावागावातला घराघरातला कार्यकर्ता कामाला लागलो। सगळ्या समाजाचे लोक आमच्या बाजूने आहेत, कारण संविधानाने ज्या बहुजनाला बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम दिलं त्या कलमाचा त्या लोकांना आता अभ्यास झालेला आहे। म्हणून तमाम बहुजनाचे लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना नक्कीच निवडून आणण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे। आता मॅडमचं म्हणणं आहे तर निवडून आणण्याचं चंगसुद्धा बांधलेलं आहे। तर आज अकोल्याची परिस्थिती अशी आहे, कारण की तिरंगी लढत आहे। लोक चॅनलवाले दाखवतात ऑलरेडी तिरंगी आहे, पण तिरंगी लढत नाही आहे, फक्त दुरंगी लढत आहे। दुरंगी लढतमध्येच हे कन्फर्म होणार आहे, कारण की इथं वंचितचे कार्यकर्ते आलेले आहेत। आता पिंजर येथील सरपंच हे आपल्याला 2 शब्द। मी पिंजर येथील सरपंच अशोकराव किसनराव लोणागरे, वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान कार्यकर्ता आहे। मी बाळासाहेबांसाठी वाशिष्ठी तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील धनगर समाजांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतांनी यावेळेस बाळासाहेबांना निवडून आणावे आणि भलत्याच भूलतापाला बळी पडू नये। समाजात लोक तेढ निर्माण करणारे असतातच, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बाळासाहेबांनाच फक्त 5 नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढे बोलते मी। धन्यवाद, नमस्कार। हां, आपण सरपंच साहेबाची बातचीत झालेली आहे। त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष त्यांची पण मॅडम आपल्या राठोड मॅडमची पण, कविता मॅडमची पण आपली बातचीत झालेली आहे। आपण राठोड भाऊशी, आपण जाधव भाऊशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। माझी प्रतिक्रिया अशी राहील की राष्ट्रीय लेवलवर जरा आज विचार केला तर वंचित समाजाला भाजप न्याय देऊ शकत नाही, उलट त्यांच्यावर अन्याय होत आहे। आणि तेवढंच नव्हे तर RSS आणि त्या भाजप संबंधित जे घटक आहेत त्यांचं वंचित समाजाचं रिझर्वेशन कसं कमी केलं जाईल याच्यासाठी त्यांना 400 सीटा पाहिजेत। पण आजची परिस्थिती जर बघितली आपण अकोला जिल्ह्याची, तर बाळासाहेबांनी, मी बंजारा समाजाचा, मला समाज कल्याण सभापती बनवलं बाळासाहेबांनी, आणि छोट्या कुटुंबातला, गरीब कुटुंबातला। तर अशा गरीब आणि छोट्या छोट्या जातींना, समाजांना बाळासाहेबांनी न्याय दिलेला आहे। म्हणून आम्ही सर्व वंचित घटक, ज्याच्यामध्ये बंजारा समाज, तेली, कोळी, माळी, पाटीलसुद्धा आले, जे वंचित आहे सत्तेपासून, ते सत्तेपासून वंचित असलेले लोक मागच्या 40 वर्षापासून बाळासाहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला। म्हणून आम्ही जास्तीत जास्त वोट देऊन बाळासाहेबांना असं याच्यामध्ये लोकसभेमध्ये पाठवू आणि आमचे वंचित घटकाचे प्रश्न बाळासाहेब हे लोकसभेमध्ये मांडतील, ही आम्हाला पूर्व शाश्वती आहे। म्हणून आम्ही वंचित घटक खूप मेहनत घेऊन जास्तीत जास्त वोट साहेब कसे निवडून येतील हे प्रयत्न करत आहे। धन्यवाद।